जगत आनंदी या यूट्यूब चॅनलवर ब्रजयात्रेच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेल्या, भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या पवित्र अशा वृंदावन नगरीचे दर्शन घेणार आहोत। तर चला या कृष्णमय प्रवासाला सुरुवात करूयात। वृंदावन नगरीची अंदाजे 15 किलोमीटर लांबीची परिक्रमा केली जाते आणि वृंदावन मधील सर्व प्रमुख मंदिर यमुना घाट या परिक्रमा मार्गाच्या जवळच आहेत। त्यामुळे आज आपण परिक्रमा मार्गावरून चालायला सुरुवात करणार आहोत आणि वाटेत येणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेणार आहोत। वृंदावन मधील अटल्ला चुंगी येथून आपण परिक्रमा सुरू करणार आहोत। मथुरा आणि गोकुळ येथे दर्शन घेऊन काल रात्री वृंदावन बस स्टँड जवळील भार्गव आश्रम येथे आपण मुक्काम केलेला आहे आणि आज सकाळी भार्गव आश्रम येथून रिक्षा घेऊन अटल्ला येथे आलेलो आहोत आणि इथून पुढे परिक्रमा मार्गावरून चालायला सुरुवात केलेली आहे। परिक्रमा मार्गावरून चालत असताना आपल्याला प्रसिद्ध कथावाचक प्रवचनकार यांचे आश्रम पाहायला मिळतात। प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्ध आचार्य यांच्या गौरी गोपाल आश्रमाच्या इथे आपण आलेलो आहोत। आश्रमाची गौरी गोपाल गोशाला आहे। अनिरुद्ध आचार्य यांच्या गौरी गोपाल आश्रमात येणाऱ्या भाविकांसाठी निशुल्क अन्नछत्र चालू असते। आपण रमण रेती चौकामध्ये आलेलो आहोत। आपल्या समोरील बाजूस परिक्रमा मार्ग आहे आणि उजवीकडे इस्कॉन मंदिर आणि डावीकडे प्रेम मंदिर आहे। या दोन्ही मंदिरांचे दर्शन घ्यायला आपण संध्याकाळी येणार आहोत आणि आता आपण परिक्रमा मार्गावरून पुढे चालणार आहोत। श्रीकृष्णाच्या बालपणातील प्रसिद्ध कालियामर्दन लीला जिथे घडली त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। वृंदावन मधून वाहणाऱ्या यमुना नदीमध्ये अतिविषारी कालिया नाग राहण्यासाठी आला होता। कालिया नागाच्या विषामुळे यमुना नदीचे पाणी दूषित झाले। या दरम्यान आपल्या सवंगड्यांसोबत बाळकृष्ण यमुना तीरी खेळत असताना त्यांचा चेंडू यमुना नदीमध्ये पडला आणि सर्व बालगोपाळ काळजीत पडले। मग तो चेंडू काढण्याच्या बहाण्याने किनाऱ्यावरील एका झाडावरून श्रीकृष्णाने यमुनेत उडी मारली। यमुनेच्या प्रवाहात श्रीकृष्णाचा कालिया नागाशी सामना झाला। यामध्ये श्रीकृष्णाने कालिया नागाच्या मस्तकावर चढून नृत्य सुरू केले आणि कालिया नागाला नामोहरम केले। शक्तिहीन झालेल्या कालियाने कृष्णाची याचना केली। श्रीकृष्णाने त्याला यमुनेतून दूर निघून जायला सांगितले आणि अभयदान दिले। अशा प्रकारे श्रीकृष्णाने ब्रजवासियांची कालिया नागाच्या त्रासापासून सुटका केली। ही लीला कालियामर्दन किंवा कालिया दमन म्हणून ओळखली जाते। या अतिशय प्राचीन कदंब वृक्षाच्या एका फांदीवरूनच श्रीकृष्णाने यमुना मैयामध्ये उडी मारली होती। या ठिकाणीच कालियामर्दन लीला झाली होती। सध्या या ठिकाणाला कालीदेह मंदिर म्हणून ओळखले जाते।
पूर्वी यमुनेचे पात्र इथपर्यंत होते. आपण यमुना तीरावरील पूर्वीचा घाट पाहू शकतो. आता यमुना मैयाचे पात्र लहान झाल्यामुळे इथून काही अंतर लांब गेले आहे. वृंदावनमधील प्रसिद्ध ठिकाणं, मंदिरं ही कालीदेह मंदिर पासूनच सुरू होतात. इथून पुढे सर्व प्रसिद्ध ठिकाणं ही चालत जाण्याच्या अंतरावरच आहेत. कालीदेह मंदिरापासून साधारण 200 मीटर अंतरावर परिक्रमा मार्गाला लागूनच श्री मदन मोहन मंदिर आहे. श्री मदन मोहन मंदिर हे जमिनीपासून साधारण 50 फूट उंचीवर एका टेकडीवर नागर वास्तुशैलीमध्ये लाल दगडांमध्ये बांधण्यात आलेले आहे. वृंदावनमधील सर्वात प्राचीन मंदिरांमध्ये श्री मदन मोहन मंदिराची गणना होते. या मंदिराच्या निर्मितीसाठी 37 वर्ष लागले. मुलतानमधील एक व्यापारी कपूर रामदास यांनी सनातन गोस्वामी यांच्या सूचनेनुसार या मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराच्या निर्मितीमागची कथा अशी की कपूर रामदास यांचे व्यापारी जहाज यमुना नदीमध्ये या ठिकाणी रुतून बसले होते. अनेक प्रयत्न करून सुद्धा जहाज बाहेर येत नव्हते. तेव्हा सनातन गोस्वामी यांनी कपूर रामदास यांना या ठिकाणी श्रीकृष्णाची आराधना करून श्रीकृष्णाचे मंदिर बांधण्याचा नवस बोलण्यास सांगितला. तेव्हा कपूर रामदास यांचे चिखलात रुतून बसलेले जहाज बाहेर आले आणि त्यानंतर कपूर रामदास यांनी सनातन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचे बांधकाम केले. श्री राधा मदन मोहन मंदिरात आत्ताच सकाळची आरती झालेली आहे. मंदिर उंचावर असल्यामुळे आपल्याला इथून वृंदावन नगरीचे दर्शन होते. समोर दूरवर वाहत असणारी यमुना मैया, परिक्रमा मार्ग आणि जवळपासचा परिसर पाहता येतो. श्री राधा मदन मोहन मंदिर पासून साधारण 200 मीटर अंतरावर वृंदावनमधील सर्वात प्रसिद्ध श्री बाके बिहारी मंदिर आहे. बाके बिहारी मंदिरात जाण्यासाठी परिक्रमा मार्गापासून आपल्याला 200 मीटर आत जावे लागते. वृंदावनमधील परिक्रमा मार्गावर चालण्यासाठी वाळूचा रस्ता केलेला आहे. त्यामुळे अनवाणी पायाने चालताना सुद्धा कोणताही त्रास होत नाही. वृंदावनमधील सर्व मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे फक्त मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी यायचे असल्यास शक्यतो अनवाणी पायानेच यावे, जेणेकरून चप्पल स्टँडवर जाणारा वेळ वाचवता येईल. परिक्रमा मार्गावरून बाके बिहारी मंदिराकडे जाताना वाटेत आपल्याला राधा वल्लभ मंदिर लागते. थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यावर आपण राधा वल्लभ मंदिर परिसरात येतो. यामध्ये प्रथम श्रीकृष्ण भक्त आनंदीबाई यांनी बांधलेले 100 वर्ष जुने ठाकूर श्री राधा आनंद वल्लभ मंदिराचे आपण दर्शन घेतो. श्री राधा आनंद वल्लभ मंदिराच्या बाजूलाच राधा वल्लभ मंदिर आहे. राधा वल्लभ मंदिरामध्ये मुख्य मूर्तीसमोर एक पडदा आहे.
हा पडदा ओढून मूर्तीला झाकले जाते आणि पुन्हा काही मिनिटांनी पडदा उघडला जातो. असे दिवसभर चालू असते. म्हणून या मंदिरात असे म्हणले जाते की राधा वल्लभ दर्शन दुर्लभ. जर राधा राणींची इच्छा असेल तरच मुख्य मूर्तींचे दर्शन होते, असे या मंदिराची विशेषता आहे. आत्ता सुद्धा मंदिरात पडदा लावलेला आहे. आपण थोड्या वेळ वाट पाहणार आहोत. श्री प्रेमानंद महाराज हे राधा वल्लभ संप्रदायाचे आहेत. गाभाऱ्याचा पडदा उघडला आहे आणि राधा वल्लभ यांचे दर्शन होत आहे. श्री बाके बिहारी मंदिराकडे जाणारा रस्ता हा गल्लीबोळातून जाणारा अतिशय छोटा रस्ता आहे. त्यामुळे या मंदिराला कुंज बिहारी मंदिर असे देखील ओळखले जाते. वृंदावनमध्ये सर्वात गर्दी असणारे हे मंदिर आहे. खूप मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. श्री बाके बिहारी यांना वृंदावनचा राजा म्हणून देखील ओळखले जाते. बाके बिहारी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपण आलेलो आहोत. बाके बिहारी या शब्दाचा अर्थ आहे 3 ठिकाणी वाकलेला. मंदिरातील मूर्ती ही त्रिभंग मुद्रेमध्ये आहे. कंबर, हात आणि मान अशा 3 ठिकाणी बिहारीजींची मूर्ती वाकलेली आहे. श्री बाके बिहारी मंदिराचे रीतिरिवाज भारतातील इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहेत. या ठिकाणी बिहारीजींची बाल स्वरूपात पूजा केली जाते आणि जसे लहान बाळाला आपण सकाळी लवकर उठवत नाही, तसेच या मंदिरात सुद्धा सकाळची मंगलारती केली जात नाही. सकाळी थेट शृंगार आरतीच केली जाते. वर्षातील फक्त जन्माष्टमीच्या दिवशीच येथे मंगलारती केली जाते. या ठिकाणी ठाकूरजींना नैवेद्य दाखवताना सुद्धा तो पडद्यामागे दाखवला जातो. वर्षातून एकदाच शरद पौर्णिमेच्या दिवशी बिहारीजी हातामध्ये बासरी धारण करतात. वर्षातील विविध ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर वापरून बिहारीजींची अत्तर सेवा केली जाते. बाके बिहारींचे दर्शन घेऊन आता आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहोत आणि इथून जवळच स्नेह बिहारी मंदिर आहे, तिथे चाललेलो आहोत. बाके बिहारी मंदिर परिसरातले रस्ते अतिशय छोटे आहेत आणि इथे प्रचंड गर्दी असते. त्यामुळे इथे फिरताना काळजी घ्या आणि जर रस्ता सापडत नसेल तर इथल्या स्थानिकांची मदत घ्या किंवा गुगल मॅप वापरा. श्री बाके बिहारी मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निधिवन मध्ये आता आपण चाललेलो आहोत. निधिवन हे स्वामी हरिदास यांची मुख्य तपोस्थली आहे. या ठिकाणी आपल्याला तुळशीचे अनेक वृक्ष दिसतील. या वृक्षांबद्दल असे सांगितले जाते की पाणी आणि मूळ नसताना सुद्धा हे वृक्ष इथे वाढलेले आहेत. वनामधील तुळशी वृक्ष हे एकमेकांशी गुंफले गेलेले आहेत. असे म्हटले जाते की हे वृक्ष म्हणजेच गोपिका आहेत आणि रात्रीच्या वेळी निधिवनामध्ये या गोपिका जिवंत होऊन
राधाराणी आणि श्रीकृष्णाबरोबर रासलीला खेळतात. त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर निधिवनामध्ये कोणालाही थांबण्याची परवानगी नसते. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राधे राधे हरे कृष्णा लिहायला विसरू नका. निधिवनमध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपण श्री बाके बिहारी यांच्या प्राकट्य स्थळाचे दर्शन घेतो. या ठिकाणीच स्वामी हरिदास यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने बाके बिहारी रूपात त्यांना दर्शन दिले होते आणि आज बाके बिहारी मंदिरात स्थापन केलेली मूर्ती ही स्वामी हरिदास यांना इथेच मिळाली होती. हे ललिता कुंड आहे. आता आपण राधा राणींच्या रंगमहालात आलेलो आहोत. या ठिकाणी असे मानले जाते की रात्रीच्या वेळी राधाकृष्ण विश्राम करण्यासाठी येतात. संध्याकाळच्या वेळी निधिवन बंद होताना रंगमहालात शृंगाराचे साहित्य, नैवेद्य, पान, विडा, दातून इत्यादी ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा रंगमहालाचे द्वार उघडले जाते तेव्हा नैवेद्य, विडा खाल्लेला असतो, दातून तुटलेले असते आणि शृंगाराचे साहित्य वापरलेले असते. संपूर्ण निधिवनमध्ये 16,108 तुळशीची झाडं आहेत. या झाडांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सर्व झाडांच्या फांद्या, पानं ही जमिनीकडे झुकलेली आहेत. जणू काही ब्रजची रज आपल्या मस्तकावर लावण्यासाठी आतुर झालेली. हा ज्या समाधी आपण पाहत आहोत या एकूण 281 समाधी निधिवन मध्ये आहेत. त्यांच्याबद्दल असे सांगितले जाते की ज्या लोकांनी सूर्यास्तानंतर निधिवन मध्ये थांबून श्रीकृष्णाची रासलीला पाहण्याचा प्रयत्न केला ते पुढील काही तासांमध्येच वैकुंठवासी झाले. या भक्तांची स्मृती म्हणून या ठिकाणी समाधी तयार केल्या गेल्या. प्रत्येक समाधीवर त्या भक्तांचे नाव आहे. हा रास मंडप आहे. या ठिकाणी शरद पौर्णिमेच्या दिवशी रासलीला आयोजित केली जाते. बंसी चोरी राधा राणी मंदिर. एकदा रासलीला करताना राधा राणींनी श्रीकृष्णाची बासरी चोरली होती. त्याचे प्रतीक म्हणून या मंदिरातील राधा राणींच्या प्रतिमेने हातात बासरी धारण केलेली आहे. निधिवन मधील शेवटचे मुख्य स्थान स्वामी हरिदास समाधी मंदिर. निधिवन हे अतिशय पवित्र आणि जागृत स्थान आहे. संध्याकाळी 6 नंतर निधिवन मध्ये कोणालाही प्रवेश नसतो. वनातील वानर, पशुपक्षी सुद्धा सूर्यास्ताच्या आधीच निधिवन मधून बाहेर पडतात. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर ज्यांनी ज्यांनी निधिवन मध्ये थांबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेले आहे. निधिवन मधील सर्व स्थळांचे दर्शन घेण्यासाठी 1.5 तास वेळ लागला. आता आपण इथून बाहेर पडत आहोत आणि पुढे श्री राधारमण मंदिरात जाणार आहोत. निधिवन पासून 200 मीटर अंतरावर वृंदावन मधील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले 500 वर्ष जुने श्री राधारमण मंदिर आहे. मंदिरातील राधारमण म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती ही शाळीग्राम शिळेमधून प्रकट झालेली त्रिभंग रूपातील स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराची स्थापना श्री गोपाळ भट्ट गोस्वामी यांनी केली होती. गोपाळ भट्ट यांना नेपाळमधील गंडकी नदीमध्ये स्नान करताना काही शाळीग्राम शिळा मिळाल्या. त्यामधील एका शिळेमधूनच श्री राधारमण प्रकट झाले.
किमान 600 मीटर अंतरावर महादेवांचे जगातील एकमेव असे गोपेश्वर महादेव मंदिर आहे। श्रीकृष्णाच्या रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी महादेव गोपी बनून आले, म्हणून या ठिकाणी महादेवांची गोपी रूपात म्हणजे स्त्री रूपात पूजा केली जाते। वृंदावनमधील काही प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन आता आपण पुन्हा परिक्रमा मार्गावरून चालायला सुरुवात करणार आहोत। आपण आता चिरहरण घाट येथे चाललेलो आहोत। बाळकृष्णाच्या चिरहरण लीलेमुळे हा घाट प्रसिद्ध आहे। या ठिकाणी खोडकर बाळकृष्ण यमुनेत स्नान करणाऱ्या गोपींचे कपडे पळवून कदंब वृक्षावर लपवत असे। आता आपल्याला चिरहरण घाटावर श्रीकृष्णाच्या काळातील कदंब वृक्षाचे दर्शन घेता येते। चिरहरण घाटापासून पुढे काही अंतरावर केशी घाट आहे। वृंदावनातील केशी घाट हा यमुना तीरावरील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला अतिशय सुंदर घाट आहे। या घाटाचे नाव श्रीकृष्ण आणि केशी राक्षस यांच्यात झालेल्या युद्धावरून ठेवण्यात आले। कंसाने पाठवलेला राक्षसी घोडा केशी याला कृष्णाने इथेच पराभूत केले होते आणि युद्धानंतर कृष्णाने या ठिकाणीच यमुनेत स्नान केले होते, ज्यामुळे हे स्थळ पवित्र झाले। आजही केशी घाटावर यमुना स्नानाचे महत्त्व आहे। केशी घाटावर संध्याकाळच्या वेळी यमुना मैयाची आरती केली जाते। परिक्रमा मार्गावरून चालत वृंदावनमधील गर्दीच्या भागापासून जरा दूर आलेलो आहोत। आपल्या डाव्या बाजूला यमुना मैया आहे आणि उजवीकडे विविध मंदिर आणि आश्रम आहेत। परिक्रमा मार्ग मातीचा असल्यामुळे दुपारच्या वेळी सुद्धा चालणं सुखकर होत आहे। आपण सकाळी अटलला चुंगी येथून परिक्रमा सुरू केली होती आणि पुन्हा अटलला येथे पोहोचल्यावर आपली परिक्रमा पूर्ण होईल। वृंदावन परिक्रमा आणि मंदिरांचे दर्शन एकाच दिवशी करायचे असल्यास पहाटे लवकर सुरुवात करावी लागते, कारण इथले बहुतेक मंदिर दुपारी 12 ते 4 या कालावधीत बंद असतात। किंवा आपल्याकडे 2 दिवस असल्यास एक दिवशी परिक्रमा आणि एका दिवशी मंदिरांचे दर्शन असे करू शकतो। टटिया स्थान येथे आलेलो आहोत। हिरव्यागार वनराईने नटलेले मनाला शांतता देणारे असे हे ठिकाण आहे। या ठिकाणी हरिदास संप्रदायातील 7वे आचार्य स्वामी ललित किशोरीजी देव यांनी ध्यान साधना केली होती। आजही या ठिकाणी अनेक साधक साधना करण्यासाठी येतात। हे वृंदावनमधील अतिशय सुंदर ठिकाण आहे। या परिसरात प्रवेश करतानाच आपल्याला सकारात्मक ऊर्जा जाणवते। टटिया स्थान येथून आध्यात्मिक ऊर्जा घेऊन आपण श्री गोविंद देवजी मंदिरात चाललेलो आहोत। श्री गोविंद देवजी मंदिर जयपूरच्या आमेर संस्थानाचे राजा मानसिंग यांनी 16व्या शतकात
या मंदिराचे निर्माण केले. लाल दगडात बांधलेले अतिशय सुंदर वास्तुकलेचा नमुना असलेले हे श्रीकृष्णाला समर्पित मंदिर त्या काळी 7 मजले उंच होते. असे सांगितले जाते की या मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक दिवा अखंड तेवत असायचा. त्यासाठी दररोज 50 किलो तूप वापरले जायचे आणि या दिव्याचा प्रकाश दिल्लीमधून सुद्धा दिसायचा. या मंदिरात स्थापन केलेली प्राचीन मूर्ती ही आता जयपूर येथील गोविंद देव मंदिरात स्थापन केलेली आहे. सध्या या मंदिराचे फक्त 3च मजले राहिलेले आहेत. तरी सुद्धा वृंदावन मधील सर्वात भव्य मंदिरांमध्ये गोविंद देवजी मंदिराची गणना होते. श्री गोविंद देव मंदिरापासून 300 मीटर अंतरावर श्री रंगनाथ मंदिर आहे. तिथे आता आपण जाणार आहोत. श्री गोविंद देव मंदिरापासून 300 मीटर अंतरावर श्री रंगनाथ मंदिर आहे. तिथे आता आपण जाणार आहोत. श्री रंगनाथ मंदिरात आपण आलेलो आहोत. थोडा पाऊस सुरू झालेला आहे. वृंदावन मधील सर्वात भव्य मंदिर. या मंदिराला श्री रंगजी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या वास्तुकलेमध्ये मुख्यत्वे द्रविड वास्तुशैलीचा प्रभाव आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच दाक्षिणात्य मंदिरांचे वैशिष्ट्य असणारे उंच गोपुर दिसेल. मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर उजवीकडील बाजूस बगीचा आहे, डावीकडे पाण्याचे कुंड आहे आणि समोरील बाजूस श्री विष्णूचे वाहन गरुड यांचे मंदिर आहे. मुख्य मंदिरासमोर 50 फूट उंच गरुड स्तंभ आहे. चंदनाच्या लाकडावर 500 किलो सोन्याचा पत्रा वापरून हा सुवर्ण स्तंभ स्थापन केलेला आहे. मुख्य मंदिरामध्ये विष्णूचे रूप भगवान श्री रंगनाथ यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. वर्षातून फक्त एकदाच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रंगनाथ मंदिरातील वैकुंठ द्वार उघडले जाते. मंदिराच्या बाजूला श्री भूदेवी आणि महालक्ष्मी मंदिर आहे. या मंदिरातील खांबांवर श्री विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूस वाहनघर आहे. वाहनघरामध्ये रंगनाथ स्वामींचे रथ ठेवलेले आहेत. या रथांमध्ये काही रथ हे सोनं आणि चांदी वापरून बनवलेले आहेत. वर्षातील विविध प्रसंगी या रथांचा वापर केला जातो.
मंदिराच्या समोर गरुड स्तंभाच्या उजव्या बाजूस शीश महाल आहे. श्री रंगजींचा शीश महाल हा संपूर्ण विविध रंगी काचेने सजवलेला अतिशय सुंदर महाल आहे. मंदिराच्या मागील बाजूस श्री विष्णूच्या दशावतार लीलांचे सचित्र दर्शन घडवणारे लीलाघर आहे. मंदिरामध्ये वाहनघर, शीश महल आणि लीलाघर पाहण्यासाठी 25 रुपये शुल्क देऊन तिकीट घ्यावे लागते. वृंदावन की भूमि पे सची अद्भुत माला, कन्हैया की लीला यहाँ बाल रूप निराला, गोपियों के संग नटखट खेले कान्हा. इथे श्री विष्णूचे दशावतार त्यामधील महत्त्वाच्या प्रसंगांसह दाखवलेले आहेत. मुरली की तान में जादू बसा, श्री कृष्ण का नाम हर दिल में बसा. जमुना के तट पर नट्टे करे वो नंदलाल, गोपियों के मन को चुरा लेता उनका हाल. मोर मुकुट श्री कृष्णाच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग इथे दाखवलेले आहेत. कन्हैया की चुवी से चांदनी भी शर्माई सी. यमुना की लहरों ने उनके पार छुए, गोपियों के दिलों ने उनके गीत गुनगुनाए. राधा के संग प्रेम का ये अनमोल बंधन, कुजन की मुरली में छुपा प्रेम का सारा दर्शन. राधा के संग रस रचाए, प्रेम का रंग सब पर छाए. मुरली की तान में जादू बसा, श्री कृष्ण का नाम हर दिल में बसा. बीच बंसीधर का नाद अनूठा, नंद बाबा का लाल जग का प्यारा मोती. वृंदा की छाँव में छिपा है प्रेम का सागर, राधा संग कृष्ण की लीला. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहोत. वृंदावन मध्ये फिरताना इथल्या वानर सेनेपासून विशेष काळजी घ्या. आपला चष्मा, मोबाईल, मनी पर्स यांना जपा. काही काळाच्या आतच इथले वानर तुमचा चष्मा पळवून नेतील आणि जोपर्यंत आपण त्यांना फ्रुटी देत नाही तोपर्यंत आपला चष्मा परत मिळत नाही. वृंदावन मधील मंदिरांचे दर्शन करून आपण दुपारी 3 वाजता आपल्या भार्गव आश्रम येथे आलेलो आहोत. वृंदावन बस स्टँडच्या जवळ राहण्यासाठी भार्गव आश्रम, द्वारका कुंज आणि काही यात्री निवास आहेत. वृंदावन मध्ये प्रेम मंदिराच्या जवळ
अनेक हॉटेल, आश्रम असे पर्याय राहण्यासाठी मिळतील. तसेच रमणरेती रोडवर कोगला आश्रम येथे सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. आता थोड्या वेळाने आपण इस्कॉन मंदिर आणि प्रेम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. संध्याकाळच्या वेळी आपण रमणरेती चौकात आलेलो आहोत. इथून इस्कॉन मंदिर आणि प्रेम मंदिर चालत जाण्याच्या अंतरावर आहे. पहिलं आपण इस्कॉन मंदिरामध्ये जाणार आहोत. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉन या संस्थेचे वृंदावन मधील हे मंदिर कृष्ण बलराम मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिरातील मुख्य मंदिर हे राधा श्यामसुंदर मंदिर आहे. इथे अतिशय सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे. मंदिरामध्ये देश विदेशातून हजारो भक्त येतात. इस्कॉन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच स्वामी प्रभुपाद यांचे समाधी मंदिर आहे. मंदिरामध्ये देश विदेशातील कृष्ण भक्तांकडून भजन सेवा चालू असते. इस्कॉन मंदिरात सर्व भक्तांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. इस्कॉन मंदिरापासून प्रेम मंदिर हे चालत जाण्याच्या अंतरावर आहे. रस्त्यामध्ये दोन्ही बाजूला विविध आश्रम आणि मंदिर आहेत. प्रेम मंदिर हे 55 एकरवर पसरलेले आहे. जगद्गुरु कृपालू महाराज यांनी या मंदिराचे निर्माण केले. बांधकाम पूर्ण होण्यासाठी 11 वर्ष लागले आणि 100 कोटी रुपयांचा खर्च झाला. दुमजली प्रेम मंदिर हे सुंदर कलात्मक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर परिसरात श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध लीला मूर्तींच्या साहाय्याने दाखवलेल्या आहेत. प्रेम मंदिर मध्ये संध्याकाळच्या वेळी अतिशय नयनरम्य विद्युत रोषणाई केली जाते व ही रोषणाई पाहण्यासाठी हजारो भाविक येतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी अतिशय गर्दी असते. प्रेम मंदिरातील विद्युत रोषणाई अनुभवण्यासाठी शक्यतो संध्याकाळी 5-6च्या सुमारासच मंदिरात प्रवेश करावा, कारण आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी जवळपास 1 किलोमीटर लांबपर्यंत 3 रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला प्रेम मंदिराचे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. या प्रकारे आज वृंदावन परिक्रमा आणि वृंदावन मधील महत्त्वाच्या मंदिरांचे दर्शन झालेले आहे. उद्या आपण गोवर्धनला जाणार आहोत. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. राधे राधे. हरे कृष्णा.